मंडल दीपक शेट पाटील यांचा महबूब बैल आलेला आहे। दादा आज पहिल्याला कोण असणार आहे? व्हिडिओ सुंदर आहे। सुंदर आहे का? कसं काय नियोजन मग? काय बघू तर गाड्या कमी येतात। गाडी जमली ना अजून? नाही अजून नाव दिलंय। पाहू शकता मित्रांनो महबूब बघा। पाहू शकता मित्रांनो सोनारपाड्याचा बावऱ्या देखील आलेला आहे आजच्या या मैदानाला आणि खूप उशिरानंतर बावऱ्या आपल्याला दिसलेला आहे। खूप सुंदर अशी बावऱ्याची फिटनेस होत चालले। दादा आज कोणता बैल आणलाय? आज बैल माझं लक्ष आहे, नवीन आणलेला आहे गुलालासाठी। कधी झाली खरेदी? ही खरेदी झाली तरी पण एक 15 दिवस झाले समजायचे त्या गोष्टीला। मी पहिली गाडी ह्याला काढावच्या तिथं जो मैदान झाला त्या मैदानमध्ये गाडी पळवून त्याची खरेदी केली। कुठून गेली घरी? ही खरेदी नाशिक मधलीच आहे, मित्रच होता आपला त्याच्याकडनंच घेतलेला आहे। तर मग कितीला घेतली काय? ही खरेदी एकदम स्वस्ताची आहे। पाहू शकता दादांची खरेदी, नवीन खरेदी आहे दादांची लक्ष। नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज चालू आपण काकडवाला आणि खूप सारी बैल बघायला भेटणार आहे टॉपची। इकडे बघा आरण्या बैलाचे मालक आणि तिकडे टेम्पो थांबला इकडे आपल्या ब्लॉग साठी। आणि चला जाऊया, गाडी झाल्या आधी मंडळी। आता झाला अड्ड्यात आणि या पेरीस खूप लवकर आला अड्ड्यात, 12 वाजता झालं, दर पेरीस लेट असतं। आणि आपला सोन्या पाहू शकता आणि हरण्या नियोजन चालू आहे बैलांचा शर्यतीचा। आणि 2 ठिकाणी अड्डे आहेत, काकडवाला आणि दुसऱ्या ठिकाणी एक देखील आहे। आज आपल्याला खूप सारी बैलं बघायला भेटतील अड्ड्यामध्ये। तर आज अड्ड्यामध्ये खूप फिरव्या आणि खूप सारी बैलं बघू। मंडळी पाहू शकता पिस्तूल आलेलं आहे आता एक गावचा 91-97 आणि पूर्ण ग्रुप आहे पाटी नाचा पूर्ण ग्रुप चाललेला आहे। मंडळी पाहू शकता आदाई गावचा तुफान देखील आलेला आहे आणि सोन्या आणि तुफान देखील आलेले आहेत। बघा कशी फिटनेस आहे एकदम तगडी। तर मंडळी शंभू देखील आलेले आहे 7x7 बालू शेट पाटील यांचा शंभू आलेला आहे मैदानात। पाहू शकता पक्ष नाही पण शंभू देखील पाहायला मिळणार आपल्याला खूप दिवसातून। ते पाहू शकता आता आणलाय शंभूला। पाहू शकता किती सुंदर अशी फिटनेस आहे शंभूची। मंडळी आतून चाललेलो बिरजाला बघायला आणि बिरजाला बघायच्या आधी आपल्याला भेटला समोर आपला शंभू मऊ गावाचा बालू शेट पाटील यांचा शंभू बैल भेटला आपला पाहायला। बघा शंभूला तिकडेच बांधलोय आणि आता झालो आपण जरा अड्ड्यात आणखीन खूप सारी बैलं आलेली आहेत। सर्व बैल आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर चला आणि बघूया बिरजा पण आपल्याला एक समोरच आहे, त्याला पहिले बिरजाला बघूया। पाहू शकता खूप टायमानंतर दिसतोय आपल्याला बिरजा। बघा आत्ताच आलाय, पाहू शकता बिरजा टीम मंडळी। कसा सुट्टीला कसा असते बिरजा? सोटाविले तालपणा करते का शांत असते? शांत असते दोन्ही साईडला, दोन्ही साईड आतून पण। आता पुसेगावला बघायला भेटेल का? भेटेल। पायरा कोण असेल का सांगू शकता का? पायराचं नाव नाही पडू शकत। बघू शकता किती सुंदर अशी फिटनेस झाली बैलाची बिरजा। पूर्ण टीम मंडळ देखील शकता। आप्पा भेटलेले आहेत। आप्पा बच्चा आणले का ना आज? आणलाय बच्चा कुठेशी आहे? गाडीत आहे। आणि कोणते आणले आज? आज एकच बच्चा घेऊन आला। आणि नयन दादा वगैरे सगळे आले का टीम मंडळी? पक्षाचा का आला आप्पा? पक्षाला लंपी झाला ना की पक्ष वाढला। पक्ष तेव्हा होता कुठे नक्की? कराडमध्ये होता। कराडमध्ये होता का? जे पक्ष होता तेव्हा ठीक होता का? काय आपला ठीक होता। शर्यतीला गेलो तो त्यांनी ठेवला 2-4 दिवस ठेवतो, लंपी झाला। यंदा बच्चाचा कसा नियोजन असेल आजचा? बच्चा व्यवस्थित आहे। शर्यत बिर्यत जमली आजची? आता नाही जमली पण जमल शर्यत। बिनजोडलाच नाव असतो? हा बिनजोडलाच नाव। ठीक आहे, धन्यवाद। पाहू शकता बंगारपाड्याचा बच्चा देखील आलेला आहे। आता टेम्पोवरून खाली उतरवतात मंडळी। पाहू शकता बच्चा
पूर्ण टीम मंडळी चाललेली आहे. मंडळी पाहू शकता सुंदर अशी जोडी विजय झालेली आहे. टीम मंडळी पाहू शकता. आता आपण नक्की दादांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. पाहू शकता सुंदर अशी जोडी आहे आणि खूप सुंदर अशी जोडी आहे. तर मामा कसं काय एकदम एन्जॉय. तर जोडी जिंकली आपण, तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही कानावरून आलोय. हा तज्ञ सागर तवले राणा कानाव पनवेल, अच्छा. बैलांची नाव काय मामा? वश्या आणि कन्हैया. अच्छा. हा तर कसं वाटतं तुम्हाला शर्यत? एकदम आनंदाचा दिवस आहे आज. स्वतःची गाडी पळवली. घरची गाडी का? हा, घरची घरचा गाडी. साथ. हा, घरचा साथ. आणि किती दावणीला बैला किती आहेत आपल्या? आपल्या चावलीला 4 बैल आहेत. कोणती कोणती? कन्हैया, वश्या, एसपी, चिक्या. आणि आज किती कोंड्यांची शर्यत होती? आज गोंड्यांची नव्हती, छोटी शर्यत होती. बिंदोडची होती. बिंजोरची. बिंदोडची नंतर बिंदोडची गेल्या असते अड्ड्यात ते विचारायला आले. या अड्ड्यात मी आलेले विचारायला गेलो त्याला. का खुराक वगैरे का असतो बैलांना आपल्या? बैलांना खुराकात शेंगदाण्याची पेंड, मका, हे मक्याचा भुसा, डाल आणि भरपूर असतो. आणि ट्रेनिंग वगैरे कशी असते म्हणजे पावानी वगैरे? पवांडी देतो. हप्त्यातून नाही गाडी जमली तर पवांडी देतो, नाही तर फेऱ्याला नेतो. फेऱ्याला कुठं गावातच हा, गावातच चिंचवली गाव आहे तिथे नेतो आम्ही. पाठी बनवले का? हा, पाठी. खास फेऱ्यासाठी? काच फेऱ्याला. तर मामा किती अंतराने मारली शर्यत? आता 2 शेकड्याच्या अंतराने मारले आपण फेऱ्या. म्हणजे बरीच मारली लांबून. हो, तर ठीक आहे, हा, धन्यवाद. धन्यवाद. दादा ही सर्व टीम चॅनल. दादा ही सर्व टीम मंडळी का तुमची? हा, टीम मंडळी सगळी दोस्त. आणि हे आज किती बैल आणले आपण? मुलाचं मित्र आहे ते सर्व. आणि आज किती बैल आणले अड्ड्यात आपण? 2च आणले. हेच 2 का? हे 2 घरी ठेवले. मित्रांनो, एक पाहू घाटावर शकता. कालच्या अड्ड्याला पळाला बारामतीच्या, आणि एक घरी आहे. बैल दिसतील घाटावर? दिसतील. घाटाला बैल असतात आपल्या? पुसेगावला 8 तारखेला जाणार आहे. 100%. 100%. मित्रांनो पाहू शकता किती सुंदर अशी फिटनेस आहे. दादा धन्यवाद. ओके अभिनंदन तुम्हाला शर्यत जिंकल्याबद्दल. ओके. ते आता आपण मुलाखत वगैरे घेतली आणि नयन दादाने फोन केला. बघा कधी आला फिरून फिरायला गेलता ना? आणि प्रथमेश भेटलाय आता. हा, फिरायला गेलता ना? त्यांच्याच बैला कधी आला? सोमवारी. बच्चा पण भेटला. काय दादा बैल आलाय, बच्चा तू नव्हता तिथं. बैल हाणला उतरलाय. राऊतला पाटील यांचा किसना देखील मैदान आलेलं आहे. समोरच एक किसना, खूप सुंदर अशी फिटनेस आहे बैलाची. पाहू शकता किसना. बघा दादांचा किसना, खूप सुंदर अशी फिटनेस आहे. बघा एखादं एक ब्रँड. खूप सुंदर अशी जोडी विजय झालेली आहे. आता हिचा किरण बैल तर मंडळी पाहू शकता. खूप सुंदर अशी जोडी. दादा आज किती दिवसात ना किरण आला अड्ड्यात? किरण 59 मैदान वापस गेलता. आता ती किती दिवसातून शरद जमले त्याची. आज तेव्हा शर्यत झाली नाही का? शरद झालती 2 पिस्तूल सोबत, दोन्ही जिंकले आणि तिसरी पण जिंकला. तेव्हा पण घरचीच गाडी? घरची गाडी पिस्तूल आणि साईड कुठली? साईड उजवी डावी कांची पिस्तूल आणि किरण. आणि आजची साईड कुठली होती? आजची उजवी साईड ती. आणि तो साईडचा बैल कुठला? आमच्या गावातलाच आहे रॉकेट. पायरा कसा काय? चांगला आहे पायरा, घालून पॉवरफुल आहे. पॉवरफुल. गाडीचा स्पीड कसा होता आजचा? स्पीड घालून तर नाही, अंतर टाकून झाली गाडी. बैल खूप अग्रेसिव्ह पाना करतंय एसन धरले तर. आणि दादा आजची नाच्या पिस्तूलची जोडी आहे ना, आजच्या पिस्तूल पण अटल आहे, त्यांची पण शरद जमताय. जमली आहे का अजून? नाही जमली नाही. नाव सोडलं का बेंदोरला? बिंदोरला नाव नाही सोडलं अजून, बघू विचारून नंतर नाव सोडू. आता याला काय खाणं खुराक वगैरे कशी असते? फिरायला तर मजबूत घातर काय ते नाही. आणि प्यारा वगैरे किती दिवसात ना? प्यारा आता त्याला आरामात प्यारा टाकता घरच्या बायलाशी. तरी पण प्यारा टाकायला कुठं गावातच? पाटी बिटी जवळची पाठी मऊ बिव पाहूची का? मित्रांनो पाहू शकतो सुंदर अशी जोडी विजय झालेली आहे. दादा धन्यवाद. बबलू शेठ फुलोरे. दादा आज कोणता बैल आणलाय? आज बैल माझं लक्ष आहे, नवीन आणलेला आहे गुलालासाठी. हा समोरचा का? लक्ष का? हारण्यासोबत प्यारा दिला काय? हरण्यासोबत फेरा नाही दिला, पण हरण्यासाठी 100% पळेल, काही अडचण नाही त्याची. घरची गाडी दिसेल? घरचीच गाडी दिसेल लवकरच का? लवकरच. पण कसं हरण्यावरती गाड्या नाही जमत, म्हणून मी एक गुलालासाठी, लहान गाड्या खेळण्यासाठी फक्त तो घेतलेला आहे. शॉकसाठी शर्यतीचे शौकसाठी. कारण काय आहे, आपल्याला गुलालाची आवड आहे. येऊन बिंजोरचं नाव दिला आणि गेला, याच्यात मजा नाही. एखादी गाडी हारजीत झाली तरी चालेल, पण त्यासाठी तो लक्ष नवीन तयार केला. आता हारण्याचा टॉप मध्ये आहे, त्यामुळे लवकर गाडी जमत नाही हारण्याची. हो, त्याच्याच मुलं तर मी विचार केला की आपल्याला गुलालाची आणि लहान गाड्या खेळण्याची आवड आहे, त्याच्यासाठी. कधी झाली खरेदी? ही खरेदी झाली तरी पण एक 15 दिवस झाले समजा त्या गोष्टीला. मी आता पहिली गाडी
ह्याला काढावच्या तिथं जो मैदान झाला त्या मैदानमध्ये गाडी पळवून त्याची खरेदी केली. कुठून गेली घरी? ही खरेदी नाशिक मधलीच आहे, मित्रच होता आपला, त्याच्याकडनंच घेतलेला आहे. तर मग कितीला घेतली काय? ही खरेदी एकदम स्वस्ताची आहे, 1 काउंटची खरेदी आहे. काय पब्लिकला बोलतं आतून? बैल 4 कांदे आहे, पण मी जास्त करून त्याला आतून डाव्या कांची ठेवला, कारण मला हरण्याच्या जोडीला पळवण्याचा त्याला विचार आहे. आता कधी भेटणार मग हरण्यासोबत घरची गाडी पालताना? त्याची आता थोडीशी फिटनेस व्यवस्थित करून आणि चांगल्यापैकी गाड्या करीन आणि मग नंतर त्याला घालीन, कारण आता घातला तर मला ज्या खेळासाठी घेतले तो खेळी होणार नाही. पण आता हरण्या 8 तारखेला पुशेगाव झाल्याच्या नंतर 100% एकऱ्याच्या मैदानाला राहील. तर तेव्हा पायरा कोण असेल तरी? पायऱ्याचं मी आता नाही सांगू शकत. पायरा मी माझ्या मनावरती आणि गोरगरिबाला पायरा देण्याचा मी ठरवलेला आहे. त्याच्यामुळे पायरा असं कोणी सर्वांना पायऱ्या मागवलेल्या भेटतील लोकांना का? तसा नाही. पायरे पायरा सर्वांना. सर्वांना, जो पण चांगला बैल पळेल, जो हरण्यासाठी पळेल त्याला 100% पायरा. आता मग कसं काय नियोजन असेल 8 तारखेचं? आता 8 तारखेचं नियोजन केलेलं आहे आम्ही, पण ते थोडासा गुलदस्त्यात ठेवलेला आहे, कारण पैरेवाले दुसरे पण याच्यात आहेत. पण काय आहे, पैरा ओपन केल्याच्या नंतर पैऱ्यांची पैसे देऊन या अशी तोडातोड होली जातं. त्याच्यामुळे मी कोणत्याही गोष्टी त्यांना पैऱ्याचा हे करताना मी गाडी पळवणार आहे. दादा आता खूप नवीन पिढ्या बैल घेत चालल्यात, काय संदेश द्याल? कारण की ट्रेनिंग वगैरे कशी असली पाहिजे? नाही, ट्रेनिंग सर्व ग्रुपमध्ये जे घेतात तर त्याच्यामुळं त्या खेळाला अजून पण मजा आलेली आहे. पण ग्रुपमध्ये चांगल्यापैकी घेऊन कुठेतरी चिडाचिडीची खेळ नको आणि कुठेतरी वादाचा खेळ नको, असं करून जर खेळले तर चांगल्या स्वरूपात शर्यतीला एन्जॉय करता येईल. दादा धन्यवाद. आणि तुम्हाला नक्कीच हरण्या बाबा आपल्याला लवकरच दिसेल. मित्रांनो पाहू शकता खूप चांगली फिटनेस आहे. दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. पाहू शकता दादांची खरेदी, नवीन खरेदी आहे दादांची. लक्ष सुंदर अशी फिटनेस आहे आणि लवकरच हरण्यावर पालताना दिसणार. पाहू शकता मित्रांनो सोनारपाड्याचा बावऱ्या देखील आलेला आहे आजच्या या मैदानाला आणि खूप उशिरानंतर बावऱ्या आपल्याला दिसलेला आहे. खूप सुंदर अशी बावऱ्याची फिटनेस होत चालले. दादा आज पायरा कोण आहे? लक्ष पिंपल करता का? आता नियोजन कसं काय? नाव दिलेलं आहे कालच, झालेले आहे? नाही जमलीच नाही अजून शरद नाही. पाहू शकता मित्रांनो 50 नंबरचा ब्रँड बावऱ्या. आज पुन्हा एकदा बिंदूरची शर्यत होणार. बावऱ्याची नाव दिलंय, सुंदर अशी फिटनेस आहे बावऱ्याची, वहीत चालले आता. बावऱ्याचा पायरा देखील आलेला आहे. लक्ष ती फिटनेस आहे बघा. अरे उलटा बघा पायरा पण देखील आलेला आहे बावऱ्याचा. तर काय बघा पायरा आलाय. लक्ष मंडळी पाहू शकता कोली कुपरकरांचा वजीर देखील आलेला आहे अड्ड्यात काकडवालच्या. पाहू शकता सुंदर अशी फिटनेस आहे आणि थोडंच पुढे आल्यावर आपल्याला समोर दिसत कोहली बावऱ्याच्या साईडलाच बांधलाय. बघा फिटनेस बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी फिटनेस आहे वजीरची. इकडे बावऱ्या आहे आणि बावऱ्याच्या समोरच बांधलाय कोली कुपरकरांचा वजीर. काना दादा भेटलेला आहे आपल्याला. दादा महबूब आलाय का आज? कुठे बांधलाय? तिकडे लिंबाची झाड 35चा अड्डा आहे मोठा शेलूचा. महबूब पाहायला भेटणार का? मग आणि कोण असणार मथुर का? बघू अजून तवा दादा आपला महबूब गटाला पाहायला भेटणार आपल्याला 8 तारखेला. नाही हा गटाला नसतो का? गटाला नाही बोलू. आज कुठला बैल आणला आणखीन? बैल आणला हेडूच नाही. ठीक आहे. मंडळ दीपक शेठ पाटील यांचा महबूब बैल आलेला आहे आणि त्याला आपण शोधत होतो तेवढे लांब आलतो तेव्हा आपल्याला बावरे वगैरे सगळी भेटली आणि महबूब देखील आपल्याला भेटलेला आहे. 3006 मथुरच्या गले असणारा महबूब, महाराष्ट्राच्या एमोट जोडीचा हा पार्टनर. पाहू शकता महबूब. दादा आज पहिल्याला कोण असणार आहे? व्हिडिओ सुंदर आहे. सुंदर आहे का? कसं काय नियोजन मग? काय नाही, बघूया गाड्या कमी येतात. होईल. गाडी जमली ना अजून? नाही अजून नाव दिलंय. पाहू शकता मित्रांनो महबूब बघा, खूप सुंदर अशी फिटनेस आहे महबूबची. पाहू शकता पालेगावचा नखऱ्या. दादा पायऱ्या कोण आहे आजचा? आज नारपुलीचा बालमा आहे पायरा. नारपुलीचा बालमा बघा. तीच गाडी बोलते ना आपली? तीच गाडी बदलली मी.
आणि खूप सुंदर अशी फिटनेस आहे बघू पाहू शकता नखऱ्याची बघा नखऱ्या. दादा शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी. धन्यवाद. मंडळी शर्तींशी जाऊन वगैरे आलो आणि आता या आपले सोन्याला उतरवतात. आजची शर्यत तर पडली आणि आज आपल्याला खूप सारे बैल बघायला भेटले जसं की महबूब आणि हरण्यावाल्यांची नवीन खरेदी झालेली आहे हेमंत फुलोरे यांची. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक वगैरे करा. चला बाय बाय.